सुप्रभात मित्रमैत्रिणींनो. तर आपण काल बघितलं की पहिल्या दिवशीचं त्यांचं शारदीय नवरात्रातलं व्याख्यान कसं झालं ते. आता दुसरं व्याख्यान दुसऱ्या दिवशी कोण येतं आहे त्याची आपल्याला उत्सुकता लागली होती. तर बघूया काय होतं आहे ते. दुसरं व्याख्यान दाऊद खान दरवेशाचे झाले आणि तेही पहिल्यासारखे श्रोत्यांना आवडले. दरवेशी लोक रानात शिरून वाघ अस्वलांची पिल्लं कशी पकडून आणतात, त्या प्रयत्नात त्यांच्यावर जीवावरचे प्रसंग कसे ओढवतात याबद्दलचे आपले रोमांचकारी अनुभव दाऊद खानने सांगितले आणि म्हटले, तुम्ही लोक कुत्र्या मांजरालासुद्धा भिवून पळता. असल्या जनावरांना भेटल्यावर माणूस मोठा कसला. कुणाला डरायचं नाही आणि सर्वांची वेसण आपल्या हातात ठेवायची. हा तर माणसाचा बाणा पाहिजे. वाघ अस्वल काय, पण हत्ती आणि सिंहसुद्धा माणसाला भ्यायले पाहिजेत. माणसानं कुणालाच भ्यायचं नसतं. तिसऱ्या दिवशी तिसरं व्याख्यान या भांडीपात्याली करीत फिरणाऱ्या एका कोमटिणीचं झालं. जुन्या कपड्यांवर आपण भांडी कशी विकतो, 5 आण्यांची पातेली देऊन नवं पातळ कसं मिळवतो. थोरा मोठ्यांच्या आणि शिकल्या सवरलेल्या बायकांनाही व्यापारातली काहीच माहिती कशी नसते. मालापेक्षा बोलण्यातल्या कुशलपणावर माणसं कशी खुश असतात. ब्राह्मणांच्या बाया घरात बसून उपाशी मरतात, पण आपण निर्भयपणाने घराबाहेर पडून आणि उद्योग करून आपले व आपल्या मुलांचं पोट कसं भरतो हे तिनं सांगितलं. शेवटी ती म्हणाली, या पृथ्वीत कुणी म्हटल्या कुणी उपाशी राहायचं नाही, मात्र उद्योग करायला पाहिजे आणि एक घरी सौदा पटला नाही तर हातपाय नाही गाळले पाहिजेत. चौथं व्याख्यान मारुती माळ्याचे झाले. विषय गुऱ्हाळ हा होता. रसपानाचा अनुभव सर्वांनाच होता, पण ज्याचा आपण रस पितो तो ऊस लावतात कसा, वाढवतात कसा याची या शहरी मुलांना बेताचीच माहिती होती. मारुती माळ्याने लावणीपासून गाळणीपर्यंत मळेवाल्याला किती कष्ट करावे लागतात. गुऱ्हाळ म्हणजे केवढा टोलेजंग खटाटोप असतो याचं वर्णन करून म्हटलं, साऱ्या दुनियेचं तोंड गोड करणारी गूळ साखर मळेवाल्याच्या राबणुकीतनं जन्म घेतात. राव, तुम्ही लाडू आणि पुरणपोळी खाता, पण या मारुती माळ्याची आठवण तुम्हाला होती का कधी. 5वा व्याख्याता म्हणजे गावात गेले 2 दिवस कापड खेळणी विकत फिरणारा एक चीनी माणूस होता. त्याला 5-25 शब्दांपेक्षा मराठी भाषा माहीत नव्हती, म्हणून बोलण्यापेक्षा त्याचा भर प्रात्यक्षिकावर होता. सर कागद कातरून तो फुले निहार बघता बघता बनवी आणि चिपाड्यातल्या भेंडा चोयट्यांच्या गमतीदार वस्तू तयार करी. त्याच्या या कला नैपुण्याने प्रेक्षकांना मौज वाटली. तुम्ही ही कला कुठं शिकला असं त्याला एका मुलाने विचारले, तेव्हा तो म्हणाला, बघलं केलं आलं. 6वं व्याख्यान एका पेन्शनर जमादारांचं झालं. लढाईचे आणि रणांगणाचे वर्णन करून त्यांनी श्रोते मंडळींना थरारून सोडलं. शेवटी ते म्हणाले, घरात बसून वर्तमानपत्रातली वर्णनं वाचून तुम्ही जिंकेल त्याचं कौतुक करता, पडलेल्याला नावं ठेवता, पण पडलेलासुद्धा पराक्रमात कमी नसतो. तोही लढवय्याच असतो. तोफा बंदुकांच्या आणि बॉम्बच्या माऱ्यात तोही जीवावर उदार होऊन लढाई खेळतो. आम्ही शिपाई जिंकलेल्या दुश्मनाचा कधी अपमान करीत नाही, लढवय्याच्या मानानं त्याला वागवतो. तुम्ही लोक मात्र एखादी मॅच जिंकली की हरलेल्या बाजूची टिंगल करायला लागता. हा काय लढाऊपणा झाला. 7वं आणि शेवटचं भाषण मुख्याध्यापकांनी केलं. त्यांनी गेल्या आठवड्यात गोट्याने जुळवून आणलेल्या या व्याख्यानमालेचे वैशिष्ट्य समजावून दिले. व्याख्यानमाला म्हटली की ठराविक छापाचे वक्ते आणि ठराविक ठशाची माणसं. ती व्याख्याने वाईट आणि निरुपयोगी नसतात, पण त्यांच्या त्याच प्रकाराचा कंटाळा येतो. गोट्यानं जुळवून आणलेली ही व्याख्यानं
नवीन प्रकारची होती. त्यांनी श्रोत्यांच्या माहितीत थोडीफार भर तर घातलीच आणि मनोरंजन तर खूपच केलं. प्रत्येक व्याख्यानापासून घेणाऱ्याला बोधही घेता येईल असं सांगून त्यांनी गोट्या व त्याचे मित्र यांना मनपूर्वक धन्यवाद दिले. शेवटचं आभार प्रदर्शन करायला गोट्या उभा राहिला. या व्याख्यानमालेबद्दल माझे आणि माझ्या मित्रांचे आभार मानण्याऐवजी मित्रवर्य प्रभाकर यांचे आभार मानायला पाहिजेत असं म्हणताच मुलांनी ओरडून विचारलं, ते कशासाठी हो? कारण हे नवे वक्ते त्याच्या कृपेमुळे आपल्याला मिळाले आहेत. आम्ही निमंत्रण केलेल्या पहिल्या वक्त्यांना येऊ नका अशी चोरून पत्र त्यांनी पाठवली आणि म्हणून त्यांनी नकार दिला असं मला पक्क माहीत आहे. चूक, खोटं आहे हे, प्रभाकर उठून म्हणाला. आता का छप्पून ठेवतोस प्रभ्या? मीच कार्ड पोस्टात नेऊन टाकली की, दुसरा एक मुलगा ओरडला. शेम शेम, शाळाद्रोही, धक्के मारून हाकलून लावा त्याला. प्रभ्या दि भागूबाई, 3 cheers टू गोट्या. अशा आरोळ्यात गोट्याचं आभार प्रदर्शन राहून गेलं. प्रभाकर सर्वांच्या आधीच बाहेर सटकला. तरी काही मुलं प्रभ्या भेकड, खाशी जिरवली, पुरी फजिती असे ओरडत त्याचा पाठलाग करीत होतीच. तर अशी मजा आणि असा हा कर्तबगार गोट्या. आता त्याची आणखीन एक गोष्ट बघूया. लटकं भांडण. कधी न होणारी गोष्ट म्हणजे गोट्या सुम्याचं भांडण झालं आहे हे ऐकून मला वाईट वाटण्याऐवजी मौजच वाटली. न भांडणारी मुलं मला खरं म्हटलं तर आवडतच नाहीत. ती मला शेळपट वाटतात. एकाच्या मनाप्रमाणे दुसऱ्याने निमूटपणे वागायचं यात काय अर्थ आहे? आपली स्वतःची आवड निवड दुसऱ्याच्या तब्येतीखातर कशासाठी मारून टाकायची? मी काही मुलं अशी पाहतो की ती एखाद्याच्या भजनी लागली की त्याच्या मर्जीप्रमाणेच वागत राहतात. मग त्या गोष्टी स्वतःला आवडोत अथवा न आवडोत. मागे एकदा मी ज्या वाड्यात राहत होतो त्या वाड्याच्या श्रीमंत मालकांचा अण्णासाहेब नावाचा 14-15 वर्षांचा मुलगा होता. तो आपल्या बरोबरीचे खेळगडी गोळा करी आणि त्यांना आपल्याला हवा असेल तोच खेळ खेळावयास लावी. आपल्याला पाहिजे असेल तोच खेळ इतरांना खेळायला लावून त्याचं समाधान नसे, तर त्याला हवे असेल तितका वेळ बाकीच्यांनी खेळत राहिलं पाहिजे आणि त्या खेळात नेहमी त्याचीच सरशी झाली पाहिजे असा त्याचा आग्रह असे. सर्वच मुलांना त्याचा हा जुलूम कसा सहन होणार? पुष्कळ मुले दुसऱ्या खेळाबद्दल सत्याग्रह करीत किंवा आपण डाव जिंकून अण्णासाहेबावर कुरघोडी करीत. तसं झालं म्हणजे अण्णासाहेब चिडे, रडे आणि भांडण करून त्या शिरजोर खेळगड्यांना घालवून दे. पण नाना नावाचा एक मुलगा अण्णासाहेबापुढे अगदी नमून वागे, जसा काही त्याचा गुलाम. अण्णासाहेब सांगेल ते नानानं करायचं आणि इतकं असलं तरी अण्णासाहेबांनी त्याला नाना किंवा नानू अशी सरळ हाकसुद्धा मारायची नाही. नान्या म्हणून आपल्या मित्राला बोलवण्यात अण्णासाहेबाला काही वाटायचं नाही आणि अशी हाक मारल्याबद्दल नानालाही राग यायचा नाही की शरमही वाटायची नाही. अण्णा नानाची तसली गट्टी मला ओंगळ वाटे आणि स्वाभिमानी व भांडखोर खेळगडी मला आवडत. भांडखोर मुलं मला आवडतात असं मी म्हटलं म्हणून सर्व मुलांनी उठल्या सुटल्या भांडत सुटावं, मारामारी करावी असं मला सांगायचं आहे असं मात्र नाही. ज्या भांडाभांडीचा शेवट हाणामारीत आणि कायमच्या वाकुडपणात होईल असं भांडण केव्हाही वाईटच. आणि मुलं कारण परत्वे भांडली तरी त्यांनी आपलं भांडण इतकं विकोपाला जाऊ देता कामा नये. नानाचा शेळपटपणा जसा वाईट तसाच वैर माजवणारा भांडखोरपणाही वाईट. कुस्त्या पाहताना जशी गंमत वाटते तशी भांडण पाहतानाही गंमत वाटली पाहिजे. कुस्ती खेळणारे पहिलवान हौद्यात असेपर्यंत जोडीदाराला चित करण्याचा कसून प्रयत्न करतात. पेच करता करता त्यांची थोडी गुद्दागुद्दीसुद्धा होते. त्यात कोणी पडतो कोणी पाडतो. कधीकधी बरोबरी होऊन कुस्ती सुटते. 2 मिनिटांपूर्वी एकमेकांच्या छातीवर बसू पाहणारे मल्ल हौद्याबाहेर आल्यानंतर एकमेकांवर दात धरून राहतात.
पण आता पहिलवान मंडळी शहाणी झाली आहेत. ती आता कुस्त्या झाल्यावर एकमेकांशी हस्तांदोलन करून आपला झगडा विसरून जातात. तसंच मुलांचं भांडणही जेवढ्याच तेवढं असलं पाहिजे, तरच ते आनंददायक होतं. आपले वाजवी म्हणणे असेल ते दुसऱ्याच्या जबरदस्तीसाठी सोडायचं नाही. त्यासाठी भांडण्याइतका स्वाभिमान आणि जोर मुलांमध्ये पाहिजेच. वडील मंडळींनी अशी भांडणं मुद्दामसुद्धा लावावी. आता माझ्या लहानपणाची एक गोष्ट मला आठवते, तर ती आपण बघूया काय आहे ती पुढच्या भागामध्ये आपल्या. तोपर्यंत बाय बाय मित्रमैत्रिणींनो.